प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रायगाव ता. लोणार येथील आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले आहे। मंगळवार दिनांक 16 जून 2026 पासून प्रकाश तुकाराम गायकवाड, रामचंद्र गोविंद गायकवाड, मंगल प्रकाश गायकवाड आणि धुरपती रामचंद्र गायकवाड हे न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की त्यांना शासनाकडून मिळालेली गट क्रमांक 313 मधील जमीन गावचे सरपंच आणि काही ग्रामस्थांनी अवैध मार्गाने शाळेची जमीन म्हणून जाहीर करून तिचा लिलाव केला आहे। ही अवैध कार्यवाही तातडीने रद्द करावी, जमिनीची मोजणी करून ती खरे वारसदार असलेल्या या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय सरपंच व गावातील 15 व्यक्तींनी त्यांना बेदम मारहाण केली असून या सर्वांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असेही आंदोलकांचे म्हणणे आहे। आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही। मंडप किंवा निवाऱ्याची कोणतीही सुविधा नसल्यामुळे आंदोलकांना उघड्यावर चिखलात राहावे लागत आहे। परिसरात साप, विंचू व कीटकांचा वावर असल्याने महिला व पुरुषांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। आंदोलकांचे आरोग्य बिघडल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे। आणि सर्व कलेक्टर साहेबांनी आमच्या इथं पाणी साचलेलं आहे, खाली हे पाण्यात आम्ही उभो आहेत आणि या ठिकाणी भिजलेलं आहे। खूप तकलीफ होऊन राहिलेली आहे आम्हाला। तरी आम्हाला शासनाने त्वरित त्याच्यात काही सुव्यवस्था करून द्यावी व आम्हाला आता पर्याय कोणता राहिलेला नाही। चिखलात आम्ही बसलेलो आहेत। कोणत्या गावाचे तुम्ही ते सांगा। आम्ही रायगाव तालुका लोणार येथील अंध आदिवासी समाजाचे आहेत आणि आमच्यावर झालेला अन्याय त्याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी आम्ही या बुलढाणा ठिकाणी बसलेलो आहोत। तुमची जमीनचा काय मुद्दा आहे? आमच्या जमिनीत पेरण्यासाठी आमच्या जमिनीचं कोणी त्याचा आम्हाला पेरू द्यायसाठी खुली करून देण्यात यावी व झालेल्या आमच्या अन्यायाचा जे सरपंच 15 लोक आहेत आम्हाला माणूस हाणमार केली, शिवीगाळ केली आणि त्याचा आमची लेकरं बाळं कुठे आहेत आम्हालाही पता नाही अजून। तरी त्याची दखल घेऊन त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। हे जे 15 जणांनी तुम्हाला मारहाण केली आणि ते ग्रामसेवकचं काय त्यांना काय निलंबित करण्यात यावं अशी काही मागणी आहे का तुमची? ग्रामसेवक जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना मारहाण केलीच नाही आम्हाला, त्यांना आम्ही काही म्हणणार नाही। कारण त्यांनी आमचं चौकशी करूनच ते आमच्या गावच्या लोकांना आमच्यावर जेवढा गावावर शेतात येऊन आमच्या मारहाण झाली। आमचा सौर ऊर्जा 10 क्विंटल हळद चोरीला गेलेली आहे तिथून आमची। तर त्याचा मोबदला त्यांनी देण्यात यावं। गावची तलाठी सरपंच ज्यांना मारहाण केली त्याला त्यांचं नाव घेऊन माहीत आहे काही? सांगा, नाव सांगा। नाव सांगा त्यांचे। नाव सांगा, सांगा नाव सांगा ना।